निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मला माझा अनुभव शेअर करायचा होता ताई. अरे वा, मी कुठून बोलताय ताई? मी ताई अमरावतीवरून बोलत आहे, स्वाती अंधारे. हा हा हा. तुम्ही मागे पण शेअर केलाय. नाही, शेअर नाही केला ताई. मी कॉल केली तुम्हाला, अच्छा. पण मी जॉबवर असते ना ताई, त्याच्यामुळे मग दुपारी काही वेळ मिळत नाही. आज सुट्टी होती तर हा म्हटलं हा आज हा कॉल हा करू. हा हा. काय अनुभव आला ताई? मी ना ताई समजा म्हणजे अशी सेवेत ना ताई अशी नव्हती अगोदर, मला काही माहिती नव्हतं समजा. हा. आणि अशीच मग समजा टीव्हीवर ती हे लागली होती ना, कलर्स मराठीवर सिरियल महाराजांची, हो हो हो. जय जय स्वामी समर्थ. हा हा. तर ती सिरियल बघून बघून आणि असेच मोबाईलवर व्हिडिओ बघून बघून मग मी सेवेत आली. म्हणजे मला पण वाटलं की आपण पण सेवा करावी महाराजांची. हम्म. मग मी असंच माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही फोटो वगैरे आणा, आणि आता तुमची व्हिडिओ वगैरे बघते तर जास्तच सेवेत आली त्याच्यामुळं. आणि नंतर मग अशी सेवा करायला लागली मी. तर एके दिवशी ना माझ्या मिस्टरांचं खूप पोट दुखायला लागलं रात्री. अरे बापरे. खूप म्हणजे खूप त्यांचं पोट तसं नेहमीच दुखतं. आता समजा आमचं लग्न झालं तेव्हापासूनच त्यांचं पोट दुखतं. 2-3 वर्ष झाली आहे. अच्छा. पण त्या दिवशी म्हणजे आताची गोष्ट नाही, ती झालं समजा 1-1.5 वर्ष झालं त्या गोष्टीला. तेव्हाचा अनुभव होता तो माझा. आता सगळेजण करतात शेअर, म्हणून म्हटलं आपण पण करून टाकावं. कारण की बरोबर आहे. हा. आणि मग ना ताई त्यांचं रात्री समजा नळ आमच्या इकडले रात्री येतात, तर त्याच्यामुळे मग रात्री त्यांचं पोट खूप दुखायला लागलं. अरे बापरे. खूप जास्त दुखायला लागलं, म्हणजे असं कधीच दुखत नाही सहसा करून. तर ते एकदम मळमळ करत होते, उलट्या वगैरे. आणि ते एकदम म्हणजे समजा 12:30च्या नंतर पासून एकदम पोट दुखत होतं, तर रात्री 3-3:30 पर्यंत. तर मग मी असंच देवाची सेवा करत होते ना महाराजांची रात्री, आमच्या बेडरूम मध्ये. म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये जे हे होतं ना महाराजांचं अष्टक वगैरे असतं, ते होतं माझ्या मोबाईल मध्ये. आणि हेच असे 1-2 श्लोक वगैरे महाराजांचे होते, तर ते मग मी म्हणत होते बेडवर. पण समजा ते असे म्हणत होते, कारण त्यांना असं कधीच होत नाही. आणि इतक्या रात्री कोणाला उठवा, कोणाला बोलवा. नातेवाईक पण थोडेसे दूर राहतात. मग म्हटलं आता कसं करू गड्या म्हटलं मी. तर तेव्हा मग मी महाराजांना मनातल्या मनात रात्री 12:30 वाजतापासून कंटिन्यू, म्हणजे समजा मी पण रडत होती. ते म्हणत होते की तू झोपून जा, मी बघतो. पण ते एवढे तडफडत होते, तर माझ्याकडून बघणंही नाही झालं. आणि आपण तरी कसं झोपणार ना त्यांना तसं टाकून. आणि माझी सासू आणि सासरे तिकडल्या रूम मध्ये झोपले होते. तर 3 वाजेपर्यंत काही थांबणंच नाही झालं. मी पण रडत होते, ते पण रडत होते. आणि ते घरातले बाहेरले घरात ते मला सांगत होते की असं कधीच झालं नाही दुखणं. आणि आज फर्स्ट टाइम एवढं दुखत आहे म्हणजे काय माहित म्हणजे असं काय झालं. तर खूप जास्त दुखत होतं ते पोट. तर मग मी काय केलं, ते मी माझ्या सासूला उठवलं. माझी सासू म्हणजे आता इकडे खेड्यापाड्यात जास्त बोलतात ना, डीट वगैरे लागली असं, त्यांनी डीट वगैरे काढली. पण समजा मी अशी महाराजांसमोर रोज रात्री तारक मंत्र वगैरे म्हणत होती. म्हणजे आपली साधीच सेवा ताई, जास्त काही नव्हती करत. साधीच सेवा राहत होती माझी, तारक मंत्र वगैरे म्हणणं. आणि हेच असं मोबाईलवरचं समजा महाराजांचं जे अष्टक वगैरे येतं ना, तर ते म्हणत होती. तर ते असं माझी साधी सेवा होती. तर त्याची जी विभूती देवाजवळ पडली होती महाराजांजवळ, ती विभूती घेतली आई ताई आणि लावली त्यांच्या पोटाला. तर त्यांना ते 5 मिनिटात ते इतका आराम पडला. ते जो माणूस रात्रभरापासून तळफळत होता ते 3 वाजतापासून, तर ते लगेच ते एवढे शांत झोपले. ते खरंच ते म्हणजे महाराजांचा तो माझा सगळा फर्स्ट अनुभव आला मला. खरंच. आणि नंतर तर सांगू का ते, वेळ असेल तर, नाही तर मग नंतर शेअर करेन. सांगा ना ताई. सांगू का ते? हा, तेच म्हटलं, कारण दुसऱ्यांचे अनुभव असतात तर मला कॉल येतात फोन, पण तुम्ही पटापट सांगतात त्यामुळे काय हरकत नाही. आणि नंतर काय झालं ते, नंतर समजा माझ्या लग्नाला आता 4 वर्ष कंप्लीट झाले. आता आणि खेड्यापाड्यात जास्तच बोलला जात आहे नाही. तर महाराजां जवळ समजा माझ्या घरातलेच म्हणत होते की वांझोटी, म्हणजे मिस्टरांचं 1-2 वेळा भांडण झालं आमचं. तर त्यांनी मला म्हटलं की तू वांझोटी, चुकीने म्हटलं त्यांनी. पण तो शब्द मला इतका लागला, कारण दुसऱ्यांना म्हटलं असतं तर काही नसतं वाटलं. पण त्यांनी महाराज मला
मला मला तसं जवळचं कोणीच नाही ना, मला आई आहे ना बाबा आहे, तर तुम्हीच माझे सगळे काही, तर तुम्ही मला लवकरात लवकर आई बनवू द्या, नाही तर माझा जीव घेऊन घ्या. असं मी म्हणजे समजा पूजा करता करता रडत होती महाराजांजवळ. पण ना ते समजा माझी साधी भोळी पूजा, ते मी काहीच जास्त केलं नाही, ते महाराजांजवळ फक्त रडत होती आणि तारक मंत्र म्हणत होती. असं खूपदा असं झालं समजा रडता रडता, आणि महाराजांसोबत भांडण पण करत होती की तुम्ही सगळ्यांचं ऐकता, माझं नाही ऐकत. असंच आपल्या ह्याच्यात साधं असं. तर मग तिथून ते लगेच ते नंतर मग मला असं वाटलं की गुरुचरित्र पारायणाबद्दल ऐकलं आणि गुरुचरित्र पारायण केलं. ते मग माझ्या चुलत सासूने आणून दिलं, त्यांच्या घराजवळ केंद्र आहे तर गुरुचरित्र पारायण केलं ते, आणि लगेच ते समजा माझा, आणि त्याच्यानंतर माझे गुरुवार पण चालू होते, 11 गुरुवार. तर 5व्याच गुरुवारी माझ्याकडे एक आजी आल्या. त्या अशा मोहल्ल्यात कधी पण त्यांना भूक वगैरे लागली ते येतात, पण माझ्या घरी कधीच नाही आला त्या, माझं लग्न झालं तेव्हापासून. पण त्या दिवशी गुरुवारच होता आणि माझं पारायण झालं लगेच, आणि दरवाजा वाजला. मग मी बाहेर गेली, माझे सासरे होते, माझी सासू वगैरे कामाला गेली. तर त्या आजी काय म्हणतात मला, बाई मला जेवायला देणं ग म्हणते थोडंसं. मी तर समजा मोजक्याच पोळ्या टाकल्या, कारण की मलाही गुरुवार होता आणि साबुदाणा माझ्यासाठी होता. मग मोजक्याच पोळ्या टाकल्या. मी म्हटलं महाराज तुम्ही परीक्षा घेता, अशा वेळेस म्हणजे येते कोणी जेवण करायला ज्यावेळेस घरात मोजका स्वयंपाक असते. पण त्या आजी कधी येत नाही, तर मग मी नाराज पण नाही करू शकली. मग रात्रीच्या पोळ्या म्हटलं बाबांना देऊन देईन, आणि जो आता ताजा स्वयंपाक केला आहे तर त्यांना म्हटलं आजी बसा तुम्ही जेवण करायला. आजी मला मग त्या काय म्हटल्या, आजी जेवले घेवले, एकच पोळी खाल्ली त्यांनी, जास्त नाही. पण आजी काय म्हटल्या, म्हणे आजीबाई म्हणे तू एवढी चांगली आहे म्हणे, स्वभावाले म्हणे, देव तू इकडे पाहिजे म्हणे, तुले दिवस राहीनच म्हणे. एवढ्या दिवसाचे दिवस नाही राहिले, आणि ते लगेच त्याच्या नंतरचा गुरुवार मी प्रेग्नेंट राहिले ते. अरे बापरे. हा म्हणजे ते, आणि तेव्हापासून माझ्या मिस्टरांना पण विश्वास बसला, तिच्या अगोदरच बसला होता त्यांना, त्यांचं पोट जेव्हा दुखत होतं तेव्हा. तर प्रेग्नेन्सी राहिली ती, पण समजा माझ्या चुकीमुळेच ती पडली. तो अनुभव खूप मोठा आहे, मी तुम्हाला नंतर एखाद्या वेळेस शेअर करीन. हो, कारण की ते स्टोरी खूप मोठी आहे आणि सगळ्यांचे अनुभव असतात ना म्हणून. पण ते असे 2 अनुभव माझ्या ह्याच्यात आले, ते मला एवढं म्हणजे आता तर ते समजा आता तर कंटिन्यू सेवा करते मी. आणि केंजर दादांचा पण नंबर घेतला मी, तुमचाच व्हिडिओ वगैरे बघू. आणि माझ्यासोबत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सांगते की तुम्ही पण करा. मला एवढे चांगले अनुभव आले. आता छोटे मोठे तर खूप अनुभव येतात ते महाराजांचे रोज, पण हे जे असे होते आता जीवनातले एकदम मोठे, कारण प्रेग्नेन्सी राहिली ते, त्याच्यानंतर मग ते स्वामी सेवेकरी ग्रुप आहे ना दादांचा, त्याच्यावर मी माझा हे पण टाकला होता अनुभव लिहून दादांना. ताई होत्या पल्लवी ताईंना पाठवला होता मी. पण मग ते माझ्याच चुकीमुळे, आमच्या दोघांच्या भांडणामुळे ते मिसकॅरेज झालं समजा, तर ते मी तुम्हाला नंतर सांगेन. चालेल हो, श्री स्वामी समर्थ. थँक्यू. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.